खुनी हल्ल्यांसारख्या गुन्ह्यात वाढ झाली आहे। त्याची विविध कारणे आहेत, मात्र हे रोखण्यासाठी हे काम पोलीस दलाचंच आहे। त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडून काढणार असल्याचे नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी आज सांगितले। नशेमुळे गुन्हेगारी वाढल्याचं प्रथम दर्शनी पुढे येत आहे। या नशेचे रॅकेट आम्ही मुळापर्यंत जाऊन उद्ध्वस्त करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे। दरम्यान नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, आम्ही सांगलीला भयमुक्त करणार असल्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय। यावेळी बोलताना तुषार दोशी म्हणाले, सांगलीचा पदभार स्वीकारल्यानंतर गेल्या 5 वर्षातील गुन्हेगारीचा आढावा घेतलाय। त्यात खुनी हल्ल्यांसारख्या गुन्ह्यात सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे। हे मान्य करावंच लागेल। सातारा येथे वर्षात 33 खून होतात, तर तेवढ्याच लोकसंख्येचा जिल्हा असलेल्या सांगलीत मात्र 63 खून होतात। हे चित्र धक्कादायक आहे। संघटित गुन्हेगारी, वाढलेले खुनी हल्ले यावर प्रभावी कारवाई करणार आहे। भयमुक्त सांगली करण्यासाठी प्राधान्य देणार आहे। शहरातील वाढते ट्रॅफिक ही चिंतेचा विषय, यावर उपाययोजना करण्यावर भर आहे। जास्तीत जास्त बेसिक पोलिसिंगवर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान जिल्ह्यात अपघाताचं प्रमाण आणि त्यातून होणारे मृत्यू हा चिंतेचा विषय आहे। एका वर्षात 400हून अधिक जणांचा मृत्यू होतो। याच पार्श्वभूमीवर आता ड्रंक अँड ड्राईव्ह बाबत विशेष मोहीम घेतली जाणार आहे। आजपासूनच शहरात त्याची तपासणी केली जाईल। यातून अपघातांची संख्या कमी होईलच, पण गुन्हेगारीचं प्रमाण रोखण्यासाठीही प्रयत्न होईल। तसेच दुचाकीधारकांना हेल्मेट वापरून आपल्या जीवाचं रक्षण करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केलंय। जय हिंद। मी तुषार दोशी नुकताच सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झालेलो आहे। आज जी पत्रकार बांधवांशी आमचा संवाद होता, त्याच्या अनुषंगाने मी एकच सांगेन की एकतर सांगलीमध्ये व्हिजिबल पोलिसिंग वाढवणं, ऑर्गनाइज क्राईम, बॉडी ऑफेंडर्स यांच्यावर योग्य ती कायदेशीर अशी कारवाई त्वरित करणं, ड्रग्ज मुक्त सांगली आणि भयमुक्त सांगली या जो स्लोगन आहे त्याला पाठिंबा देणं आणि त्याच्याकरता काम करणं, आणि शहरातील ट्रॅफिक च्या संदर्भाने चांगल्या उपाययोजना करणं, अशा काही मानस आम्ही जाहीर केलेला आहे। आणि या अनुषंगाने उपाययोजना या करण्यात येतील, जेणेकरून सांगलीमध्ये जास्तीत जास्त पोलिसिंग चांगलं होईल असं मी आपल्याला ग्वाही देतो। आणि नागरिकांनाही आवाहन करतो की या संदर्भाने एकतर असं काही जाणवलं तर लागलीच पोलीस स्टेशन आणि 112 डायल 112 हा जो नवीन उपक्रम आहे त्याला आपण कॉल करू शकता। आणि नागरिकांना शांततेचा अहवाल करतो। कोणत्याही परिस्थितीत सामान्य नागरिकांच्या जीवाचं आणि मालमत्तेचं रक्षण करणं आणि त्यांना भयमुक्त करणं हा नक्कीच पोलिसांचा उद्देश आहे, आणि त्याच्याकरताच सांगली पोलीस हे सदैव तत्पर राहील। बॉडी ऑफेन्ससाठी LCB स्क्वॉड आणि या अनुषंगाने बॉडी ऑफेन्सेस जे आहेत त्याच्याकरता आम्ही LCBलाही एक कामगिरी दिलेली आहे। विशेषतः सांगली आणि मिरज शहरात जे बॉडी ऑफेंडर्स आहेत त्याच्याकरता आम्ही LCBतर्फे स्क्वॉड हा ॲक्टिव्ह राहील, आणि पोस्टल लेवललाही आम्ही ॲक्टिव्ह करू। आणि अपघाती मृत्यूचं प्रमाण हे कमी करणं हा एक उद्दिष्ट आहे, आणि त्याच्याकरता ट्रॅफिक रूल्सचं व्हायोलेशन करताना त्याच्यावर केसेस, आणि मुख्य म्हणजे ड्रंक अँड ड्रायव्हिंगच्या केसेस याच्यावर नक्की कारवाई होईल। दुसरं एक जे पोलिसांचं उद्दिष्ट आहे ते 0 टॉलरन्स फॉर ड्रग्स, आणि त्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कारवाया करणं, आणि नशामुक्तीच्या संदर्भाने वेगवेगळे कार्यक्रम योजना या गोष्टी ही पोलिसांतर्फे करण्यात येतील।